सध्याचा सगळ्यात कॉमन आणि सिरियस प्रॉब्लेम जो आपल्याला ऐकायला मिळतो तो म्हणजे हार्ट अटॅक. सेलिब्रिटीपासून ते यंग जनरेशनमध्येही याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तो आज आपण बोलणार आहोत हार्ट अटॅक, त्याची लक्षणे काय असतात, इमर्जन्सीमध्ये काय केलं पाहिजे आणि तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो. मी डॉक्टर प्रीती भद्रनवर, कन्सल्टंट फिजिशियन अँड डायबिटॉलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग इन पुणे. करंट स्टॅटिस्टिक प्रमाणे 45% डेथ्स इन 40 to 69 इयर्स ऑफ एज ह्या कार्डिओव्हास्क्युलर डिसीजमुळे होतात. त्यामध्ये हार्ट अटॅक हा सगळ्यात कॉमन फॅक्टर आहे. हार्ट अटॅक म्हणजे नक्की काय? हार्टच्या रक्तवाहिनींमध्ये हळूहळू फॅट किंवा कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होऊन तिथे प्लाक बिल्टअप होण्यास सुरुवात होते. या प्रोसेसला अथेरोस्क्लेरोसिस असे म्हणतात. त्याच्यामुळे हार्टच्या वेसल्स हार्ड होतात. अथेरोस्क्लेरोसिस स्टेजमध्ये कुठलीही लक्षणं दिसत नाही, परंतु ज्या वेळेला पूर्ण ब्लॉक होतो त्यावेळेला सिम्पटम्स दिसतात आणि ते हार्ट अटॅकचे सिम्पटम्स असतात. आता आपण बघूयात हार्ट अटॅकची लक्षणे काय असतात. मोस्ट कॉमन सिम्पटम इज चेस्ट पेन और चेस्ट डिस्कम्फर्ट, ज्याला आपण अंजाना असं म्हणतो. छातीत दुखणे. प्रत्येक व्यक्तीला छातीत दुखणं हे वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकते. ॲज इन काही जणांना स्क्विझिंग किंवा प्रेशर असल्यासारखे वाटते, काही जणांना टाईटनेस वाटतो आणि टिपिकली काही लोक असं कंप्लेंट करतात की माझ्या छातीवर काहीतरी ठेवलंय, जड ठेवलेलं आहे, असा डिस्कम्फर्ट वाटतो. याला टिपिकल अंजायनल पेन किंवा हार्ट अटॅकचे दुखणे असे म्हणतात. परंतु हे समजणं गरजेचं आहे की फक्त अशाच प्रकारे चेस्ट पेन झालं म्हणजेच हार्ट अटॅक असं काही नाही. बऱ्याचदा चेस्ट पेन न होता काही अटिपिकल पेन होतात, ॲज इन जॉ पेन, नेक पेन, लेफ्ट शोल्डर, लेफ्ट आर्म पेन, कधी कधी इंटरस्कॅप्युलर म्हणजे बॅक पेन असेही होऊ शकतं. आणि एस्पेशली स्त्रियांमध्ये हे एटिपिकल पेन होणं जास्त कॉमन आहे. सो फक्त चेस्ट पेन म्हणजेच हार्ट अटॅक असं नाही. एटिपिकल पेन सुद्धा हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, फटीग, जनरलाइज वीकनेस, डिझीनेस, गिडीनेस, चक्कर येणं, याबरोबरच कधी कधी फक्त नॉझिया म्हणजे उलटीसारखं वाटणं आणि डिस्कम्फर्ट होणं, इनडायजेशन होणं, हार्टबर्न अशाही गोष्टी होऊ शकतात. बऱ्याचदा आपल्याला ॲसिडिटी झाली आहे म्हणून ह्या गोष्टींकडे इग्नोर केलं जातं. तसं न करता हार्ट अटॅकमध्येही हे होऊ शकतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एस्पेशली स्वेटिंग होणं, घाम येणं, प्रोफिज स्वेटिंग अलॉंग विथ चेस्ट पेन इज क्वाईट अ टिपिकल साईन. सो तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला अशी लक्षणं जर आढळली तर तुम्ही इमर्जन्सीमध्ये काय केलं पाहिजे? पहिलं तर ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही हॉस्पिटलमध्ये जिथे कार्डियाक केअर अवेलेबल आहे तिथे गेला पाहिजे. तिथे जाईपर्यंत सुद्धा पेशंटला कुठल्याही प्रकारे एक्झर्शन नाही करवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल चढणे किंवा चालणे हे टाळलं पाहिजे. पेशंट शुड लाय डाऊन ऑर रेस्ट टिल यू गेट टू द मेडिकल फॅसिलिटीज. असा जर त्रास तुम्हाला आधी झाला असेल किंवा तुम्ही आधी कधी कार्डिओलॉजिस्टला दाखवलं असेल तर तुम्ही इकोस्प्रिन ही गोळी घेऊ शकता. पण सुरुवातीला सॉर्बिट्रेट किंवा इकोस्प्रिन ह्या गोळी विदाऊट मेडिकल ॲडवाईस घेणं हे रिस्की असू शकतं. सो इमिजिएटली हॉस्पिटलला पोहोचणंच इम्पॉर्टंट आहे. इथे आपण टाईम इज मसल असं म्हणतो. फर्स्ट आवर हा गोल्डन आवर असतो. जितकं लवकर आपण ट्रीटमेंट सुरू करू तितकं आपण हार्ट मसल प्रिझर्व करू शकतो. हार्ट अटॅक आपण कसा टाळू शकतो? हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी आपण हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याची रिस्क थोड्या प्रमाणात कमी होते. जेनेटिक फॅक्टर इज बियॉन्ड आवर कंट्रोल, बट डेफिनेटली लाईफस्टाईल इज इन आवर हँड्स. हेल्दी डाएट, रेग्युलर एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट प्लेज अ इम्पॉर्टंट रोल. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग अवॉइड केलं पाहिजे. रेग्युलर हेल्थ चेक केले पाहिजेत. ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. हार्ट अटॅक ही एक सिरियस कंडिशन आहे आणि ती कोणत्याही एजमध्ये होऊ शकते. पण आपल्याला जर लक्षणं माहीत असतील, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स माहीत असतील तर डेफिनेटली आपण याचं प्रमाण कमी करू शकतो. याबद्दल तुम्हाला काही जाणून घ्यायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.